क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आनंद भोईर टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. वॅगनर कोणाची आहे बाजूला करा प्लीज. कैलास मडवी साहेब, कैलास मडवी साहेब आपली वॅगनर जी आहे मैदानात ती प्लीज कृपया बाजूला करा. जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत सामन्याला सुरुवात होत नाही. के साहेब आता झूम मध्ये तुम्हाला घ्यायला सांगतो. येस सर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सृष्टी इन्फाचे कॅप्टन पुढील 1 मिनिटामध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पाहू शकता आपण फटाक्याची आतषबाजी. खऱ्या अर्थाने आपण आज SSPL आणि जय हनुमान चषक, जय भोलेनाथ चषक 2025 या स्पर्धेचा प्रारंभ होताना पाहतोय. प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदान सोडून बाजूला जायचंय, मैदानाच्या बाहेर उभं राहायचंय. प्रेक्षकांना विनंती असेल. आई गावदेवी 40+ संघ सोनाले गावचे सन्माननीय उद्योगपती आणि कुस्तीपटू ज्यांना प्रेमाने के असं म्हटलं जातंय, कैलाजी मडवी साहेब यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 11,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. धन्यवाद कैलाजी मडवी साहेब. या स्पर्धेमध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. चला फलंदाज पाठवा. कार्तिक इलेव्हनचे कॅप्टन लगेच फलंदाज पाठवा.
दोन्ही संघांना विशेष सूचना आहे. दोन्ही कॅप्टन 12th मॅन नसेल तर लगेच त्या संघाला पॅनलाइज केला जाईल. 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी आहे. 3 षटकात पहिले 3 षटक हे पूर्ण होणं आवश्यक आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन 12th मॅन जर नसेल आमच्या समालोचन कक्षामध्ये तर पॅनलाइज केलं जाईल. टाल्यांच्या गजरात आपण पाहतोय दोन्ही सलामीवीर खेळपट्टीकर 12th मॅन चला इथे समालोचन कक्षाच्या मागे आहेत इथे. यस आपण तर नक्कीच सुरुवात होते SSPL या स्पर्धेला. जय भोलेनाथ चषक 40+ आपण ही स्पर्धा पाहतोय आणि याचा पहिला सामना SSPL चा सृष्टी इन्फ्रा आणि कार्तिक 11. विशाल नाईक आम्हाला जोडले जात आहेत, वेलकम. त्यानंतर मनोजी ठाकरे, सामन्याला सुरुवात होईल. मात्र दोन्ही संघांना एक सूचना आहे, 4 षटकामध्ये तुम्हाला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये जर तुमची 3 षटकं पूर्ण झाली नाही तर नक्कीच अतिरिक्त एक खेळाडू 30 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. हॅलो, तर दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या होत्या. SSPL चा पहिला चेंडू पडत आहे मित्रांनो आणि नक्कीच दोन्ही संघांचे अभिनंदन. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. बालाराम आणि दिलीप ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. पहिला चेंडू SSPL चा पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. यस, पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. गणपती बाप्पालाही आपण वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेवा सर्व कार्य सर्वदा. गेम ऑन. पहिला चेंडू आपण ऑफ स्टंपच्या बाहेर पाहतोय आणि SSPL ची सुरुवात वाईड अशी होतीये, वाईडने होतीये. सिंगलच्या मदतीने, नक्कीच वाईडच्या मदतीने आपण पाहतोय. SSPL ची सुरुवात झाल्यानंतर धावसंख्या 1 होतीये. धावसंख्येचा श्रीगणेशा या ठिकाणी होतोय कार्तिक 11 आणि या संघाचे नक्कीच ऑनर आहेत डॉक्टर राजेश भोईर. हा चेंडू हवेमध्ये, यष्टीरक्षकाचा चेंडू खाली आणि SSPL ची पहिली विकेट गोलंदाजाच्या नावावर.
अख्खा सरवली पाडा और सोनाली पाडा खेळेगा. आपण पाहतोय पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर ऑफस्टमच्या किंचित बाहेर चेंडू ठेवला होता. खरं तर संध्याकाळचं वातावरण आहे, पहिलाच सामना आहे, थोडंसं चार्जअप होण्यासाठी वेळ घेतील खेळाडू, बॅट्समन, त्यानंतर गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक. परंतु इथे मात्र आपण पाहतो पहिल्याच चेंडूवर वाईड आल्यानंतर चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. थिंक एज लागली आणि यष्टीरक्षकाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही आहे. पहिला फलंदाज बाद होतोय बाळाराम. चला लगेच फलंदाज आपण खेळपट्टीवर यायचं आहे, उशीर करू नका. पहिल्या 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा टाईम आम्ही सेट केलेला आहे. ओम फोटोच्या माध्यमातून लाईव्ह आपण स्पर्धा पाहतोय. विक्रम नाईक आम्हाला जोडले गेलेले आहेत. वेलकम विक्रम, आपला हार्दिक स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. जर लाईव्ह टेलिकास्ट लिंक तयार झाली असेल तर लिंक आमच्या प्रेक्षकांना सेंड करा. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. दुसरा चेंडू अगदी ऑफस्टम सोडणारा चेंडू होता. पाहतोय आपण ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर कुठे ना कुठे लेंथ ठेवली जाते. दुसऱ्या चेंडूवर यशस्वी झाला. मात्र एवढी डे इज नॉट संडे, प्रत्येक चेंडूवर तुम्ही बाहेरच्या यशस्वी होऊ शकत नाही आहेत. फलंदाज तयार आहेत, चांगली बॉलिंग लाईन दिसत नाहीये. जरी विकेट घेतली असली तरी मात्र अवास्तव धावा दिल्या जात आहेत, अवांतर धावा दिलेल्या आहेत. लॉपटेट केलेला आहे. ते मात्र पहिला षटकार येईल का? यस, बॅट मधून येतो पहिला षटकार फलंदाजाच्या. SSPL या पहिल्या षटकाराला दिलीप पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आणि उमेश चोरगे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. एक षटकार आणि 1500 रुपये हा फलंदाज कमावून गेला. क्या बात आहे. बक्षीस जमा करा. मात्र आज रोख उद्या उधार असेल बक्षीस, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. सोनाली पाडा आणि सरवली पाडा या 2 गावांच्या एकतेची स्पर्धा आहे. क्रिकेटमध्ये बाकी काही नसो मित्रांनो, गावागावाची एकता टिकून ठेवलेली आहे आणि हीच गोष्ट खूप महत्वाची आहे. बॅकफुटवर गेले फलंदाज. इथे मात्र आपटलेला चेंडू. कुठे ना कुठे आपण पाहतोय मनोज ठाकरे सर, चेंडूवर जास्तीचा जोर दिला जातोय, खांद्याचा अतिरिक्त वापर केला जातोय आणि इथे यशस्वी झालाय गोलंदाज. मनोज ठाकरे सर, क्रिकेटने आपला आगरी समाज खऱ्या अर्थाने एकत्र आणलेला आहे. मी तर म्हणेन विखुरलेला होता कुठे ना कुठे आपला आगरी समाज, मात्र या क्रिकेटच्या माध्यमातून खरोखरच आज आगरी समाज आपला एकत्र आलेला आहे. इथे मात्र चांगला चेंडू. क्या बात आहे, क्या बात आहे. जल्लोष बघा, अगदी डॉट चेंडूला असा जल्लोष गेलेला आहे की जणू त्या गोलंदाजाने विकेट काढली असेल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विक्रम नाईक सांगतील स्कोर किती झाला. 8 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. जरी षटकार आला होता मनोज ठाकरे सर, तरी मात्र आपण पाहतोय एक माफक धावसंख्येवर रोखलेलं आहे पहिल्या षटकामध्ये. कारण धावसंख्या धावफलकावर 1 बाद 8 अशी झालेली आहे. षटक नाही संपला. पुढचे 4 दिवस मनोज ठाकरे सर सोनाली पाडा आणि सरवली पाडामध्ये उत्सव असेल, उत्सवाचे दिवस असतील 4 दिवस. नो डाऊट, अगदी बरोबर आपण उल्लेख केला. कारण ही मी तर म्हणेन सोनाली आणि सरवली गावची जत्राच आहे. क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधला जातोय आणि खऱ्या अर्थाने आज ते साध्य होते. कारण नेहमी असं म्हटलं जातं की दिवाळी इज वंडरफुल, होली इज कलरफुल, बट हे 2 गाव एकत्र येऊन खेळतायत ना, ते पाहण्यास खूप आनंद होतोय. इज अ ब्युटिफुल. अतिशय ब्युटिफुल मैदान, अतिशय ब्युटिफुल खेळपट्टी आणि त्याच्यात भरीसभर म्हणून आपण पाहतोय की रजनी क्रिकेटची जबरदस्त मेजवानी. माजी सरपंच रतनजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं. वेलकम रतनजी भोईर साहेब. या स्पर्धेमध्ये SSPL या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच रमेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. बघा, 3 षटकांसाठी 15 मिनिटं आहेत तुमच्याकडे. जर 15 मिनिटांमध्ये तुम्ही 3 षटकं पूर्ण केली नाही तर शेवटच्या षटकात अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल.
एक षटक 8 धावा झालेले आहेत. सर्कलला 2-2 म्हणजे एकूण 4 असतील. गोलंदाज, विकेट किपर आणि 2 क्षेत्ररक्षक. चला मित्र, स्पीडअप करा. क्या बात आहे, चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. यस, गोलंदाज तयार दुसऱ्या षटकासाठी. इथे मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली. यस, अनदर विकेट इज डाऊन. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला खेळून काढलेला आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेलेला नाहीये. खरं तर मी म्हणेन ही चूक केलेली आहे क्षेत्ररक्षकाने. अगदी ग्रासी आउटफील्ड आहे. फेकू शकता, डाय फेकू शकता तुम्ही. कपडे धुवायला नक्कीच जरी लागले तरी सुद्धा हरकत नाही, परंतु अशा ग्रासी खेळ मैदानावर निश्चितच डाय होऊ शकते. क्या बात आहे. मामा श्री उमेश चोरगे यांच्याकडून वेदांत भोईर यांना षटकारासाठी तब्बल 500 रुपये पारितोषिक आलेले. इंदरजी मामा पाटील उद्योजक या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून इंदरजी मामा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. धन्यवाद इंदरजी मामा, आपलं या स्पर्धेमध्ये सस्ने मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. गोलंदाज तयार होतोय. हा पटलेला चेंडू होता, मात्र शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षकाला बीट करून आनंद भोईर तिथे आहेत. ते मात्र पिछा करतायत चेंडूचा. चेंडू सीमारेषा पार, चौकार. तुम्ही काही चेंडू आपटता, काही चेंडू नक्की ट्रॅकवर तुमचे पडत नाहीत, तेव्हा मात्र यॉर्कर चेंडू वापरणं खूप महत्त्वाचं असतं. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 18 अशी धावसंख्या झालेली. दोन्ही 40+ गावदेवी स्पोर्ट ओवली आणि श्याम स्पोर्ट धामणगाव दोन्ही संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉससाठी अनिवार्य आहे. श्याम स्पोर्ट संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट ओवली संघाचे कॅप्टन आपण तयार राहणं अनिवार्य आहे.
आणि सर्व संघांना 40+ सर्व संघांना एक विनंती आहे, ऑफिशियल जी नोंद आहे, ऑफिशियल जी नोंद आहे ती समालोचन कक्षामध्ये करायची आहे. अल्पेश गायकवाड यांच्याकडे करायची आहे. वेल जाऊया तिसऱ्या षटकाकडे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज शॉर्ट रनअपने गोलंदाजी तयार होतोय. प्लेड ऑन तिसरी विकेट डाऊन झालेली आहे. क्या बात आहे. सागर भोईर विकेट हॅट्रिक घेता, षटकार हॅट्रिक करता किंवा चौकार हॅट्रिक करता तरी सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक सागर भोईर यांच्याकडून. भोलेनाथ आपण प्लीज कमिटी मेंबर आहात, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. प्रभाकर दादा यांच्याकडून सक्त ताकीद आहे आपल्याला, प्लीज. सागर भोईर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपये आलेले आहेत, आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेले आहेत. क्या बात आहे. वेलकम सागर भोईर, या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. गोलंदाज तयार. यावेळी मात्र चेंडू पायांवर. ओ हो हो, हा जर चेंडू इथे अगदी समोर असता तर हॅट्रिकची संधी असते आणि सागर भोईर यांच्याकडून जे 1000 रुपयांचं पारितोषिक आहे ते कदाचित मिळवण्याची संधीही निर्माण झाली असती. मात्र क्रिकेटमध्ये जर तरला महत्त्व नसतं. चेंडू जेव्हा तुम्ही खेळून काढता तेव्हा त्याचं भविष्य तो भूतकाळामध्ये जातो. लॉफ्टेड शॉट, जबरदस्त फटका, ताकदवर फटका. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी ग्लोरियस 6. पण ॲक्शन रिप्लेमध्ये खरं तर कशा प्रकारे हा फटका बघितला. हा फुलटॉ चेंडूला टर्न केलेला आहे. क्या बात आहे. जबरदस्त पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण. अगदी क्षेत्ररक्षण मात्र केलं, त्यानंतर चेंडू कलेक्ट करता आला नव्हता त्यांना, परंतु लाजवाब क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी निश्चितच 2 महत्त्वाच्या धावा वाचवल्या. साईनाथ पाटील यांच्याकडून प्रेक्षकांना ऑफर आलेले. SSPL मध्ये जो क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर चेंडू पकडेल 100 रुपयांचं पारितोषिक. सीमारेषेच्या बाहेर कॅच घेता प्रेक्षक तर साईनाथ पाटील यांच्याकडून तब्बल 100 रुपयांचं पारितोषिक. या बात आहे. पहिल्या दिवसापासून दिलीप पाटील भाऊ अगदी पहिल्या दिवसापासून बक्षिसांची खैरात झालेली आहे SSPL वर. आगे आगे देखो होता है क्या, ये तो झाकी है, अभी पिक्चर पूरी पिक्चर बाकी है मेरे दोस्त. खरी गोष्ट आहे, अजून स्टार खेळाडू येणं बाकी आहे. स्टार खेळाडूंचे पाय खेळपट्टीला लागले नाहीत अजून. हो, इथे मात्र आणखी एक कडक शॉट, कडक चाय की प्याली जशी आपण म्हणतो त्याचप्रमाणे आपण पाहतोय. कडक फटका, चेंडू सीमारेषा पार, चौकार. वेदांच्या बॅटमधून हा आलेला जबरदस्त पॉवर पॅक फटका होता आणि या फटक्यावर 6 चौकार वसूल केलेले आणि या चौकाराने धावसंख्या विक्रम नाईक धावसंख्या धावफलकावर 31 लागलेले. आतापर्यंतचा जो खेळ झालेला आहे नक्कीच मनोज ठाकरे सर या खेळाविषयी काय वाटते. नक्कीच विशाल पंढरीनाथ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम विशालजी,
आपण व्यासपीठावर येऊन संपर्क साधा. विशाल पंढरीनाथ भोईर आपण संपर्क साधा. खरे तर पाहुणे कोण आणि प्रेक्षक कोण हाही प्रश्न पडला जातो या अशा मोठ्या स्पर्धेमध्ये. स्कोर 31 झालेला आहे, 31. हो, इथपर्यंत आवाज आला होता मात्र झेल सुटतोय. मोठा मासा गळाला लागणार होता, परंतु कुठे ना कुठे झेल सुटलेला आहे. यष्टीरक्षकापासून तुम्ही बघा गोलंदाज किती निराश आहेत, कारण त्यांना माहीत आहे की ही मोठी विकेट मी जवळ घेतली होती, परंतु नशिबाची साथ मिळाली नाहीये. धावसंख्या धावपलकावर अजून 31 आहे. लाजवाब आयोजन नियोजन आपण पाहतोय. यावेळी मात्र पुल अँड पॉवरफुल सोडलेला झेल किती नुकसानदेह ठरला आपण पाहू शकाल. षटकार. त्याला भेट देण्यासाठी येताना पाहायला मिळत आहेत. सुस्वागतम या ठिकाणी आगमन होत आहे. 40+ संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदनजी पाटील साहेब, तसेच विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब, तसेच प्रदीपजी जोशी, सचिव सदानंदजी म्हात्रे, लॉट कमिटी मेंबर कैलासजी मडवी, त्यानंतर नितीनजी गवळी सहसचिव, त्यानंतर जितेंद्रजी पाटील उपाध्यक्ष, राजनजी पाटील लॉट कमिटी मेंबर, तसेच ज्ञानदेवजी पाटील लॉट कमिटी मेंबर, संतोषजी म्हात्रे सल्लागार, सोमनाथजी चौधरी विद्यमान सदस्य, विकासजी नाईक विद्यमान सदस्य, जयजी पाटील, विलास बालू लॉट कमिटी अध्यक्ष, प्रमोदजी भोईर लॉट कमिटी सदस्य, शैलेशजी पाटील सदस्य, तसेच रामदासजी म्हात्रे या सर्वांचं या व्यासपीठावर मनस्वी सस्ने हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. त्यानंतर आपण पाहू शकता त्यांच्या समेत दिलीपजी जाधव सुद्धा आहेत. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निश्चित ही स्पर्धा पाहिली तर माजी अध्यक्ष सन्मान्य शरददादा भोईर यांच्या माध्यमातून साकारण्यात आली. आयोजन खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. अपन नेहमी म्हणत असतो की अकेले रहना उसे जेल कहते और मिलजुल के रहना इसे खेल कहते. आणि खेळाच्या माध्यमातून दोन गावांना एकत्र आणण्याचं काम म्हणजे मी तर म्हणतोय माजी अध्यक्ष सन्मान्य शरददादा भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. चला, जरा इंजुरीड असेल खेळाडू तर लगेच आपण मैदान सोडा. त्यांच्या सोबत आपण पाहू शकता मनोजजी पाटील आहेत, राजूजी पाटील, आणि क्या बात आहे, या मंडळासाठी खूप चांगली मेहनत करणारे तुम्हा सर्वांचे लाडके सचिव सन्माननीय प्रदीपजी जोशी साहेब ही त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम सर्वांचं या क्रीडा मंचावरती मनस्वी हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आपण जाऊया दोन्ही संघामध्ये टॉस या ठिकाणी केली जाणार आहे. चला, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. त्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. एकोणचाळीस धावा झालेले आहेत. 39 आणि 40 धावांचं लक्ष 4 षटकामध्ये. निश्चितच संघनायकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, तिथे नाणेफेक केली जाईल. आमच्या संपूर्ण मान्यवरांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. वेलकम सर.
यस राजू दादा आपलेही सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय पहिला सामना अप्रतिम रंगला गेला. सृष्टी इन्फ्रा टीम त्यानंतर आपण पाहिलं तर मित्र हो SSPLचं उद्घाटन आपण बघितलं. त्यानंतर जय भोलेनाथ चषक 2025 ही स्पर्धेचा आपण उद्घाटन प्रसंग या ठिकाणी पाहणार आहोत. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब तसेच इतर मान्यवर त्यांच्या जोडीला उपस्थित आहेत. नक्कीच या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा प्रारंभ करत. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेले. वेलकम माजी अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलंही मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. माचीस कोणाकडे असेल तर प्लीज द्यायची आहे माचीस. चला इतर पदाधिकारी जे बसलेले आहेत ते आणि त्यानंतर दोन्ही संघ आपण या खेळपट्टीवर गावदेवी ओवली सर्व संघ पूर्ण संघ आपण खेळपट्टीवर या. गावदेवी ओवली आणि श्याम स्पोर्ट दामणगाव. संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफल वाढवत आहोत. बोला गणपती बाप्पा. सन्माननीय अध्यक्षांच्या शुभ हस्ते इथं श्रीफल वाढवलेले. नंतर खऱ्या अर्थाने या 40+ रोपट ज्यांनी लावलं आज त्या रोपट्याचं वटवृक्ष झालेलं आपण पाहतोय. पण श्रीफल वाढवतोय. भोलेनाथ महाराज की. पाहू शकता आपण नक्कीच या स्पर्धेचा प्रारंभ उद्घाटन समारंभ दोन्ही टीम आपण गावदेवी स्पोर्ट ओवली या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नक्कीच त्यानंतर आपण पाहतोय की श्याम हा संघ उपस्थित होत आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पुढे या. हॅलो 4 सेकंदचा सामना असेल. नवनिर्वाचित अध्यक्षांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. छापा असं ओवलीवाल्यांचं म्हणणं आहे. तर ओवली संघाने टॉस जिंकलेले मला वाटतं. तुम्ही जिंकले. श्याम स्पोर्ट दामणगाव संघाने टॉस जिंकलेले. फक्त निर्णय कळवा. चला तर श्याम स्पोर्ट दामणगाव संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आपण या भव्य दिव्य उद्घाटन प्रसंगी पाहतोय. सर्व पाहुणे पुन्हा एकदा व्यासपीठाकडे येत आहेत. अगदी जल्लोषाचं वातावरण आहे. अगदी उत्सवाचं वातावरण आपण पाहतोय आणि या उत्सवाच्या वातावरणामध्ये आजी माजी अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष तसेच संस्थापक अध्यक्ष, माजी अध्यक्ष तसेच इतर सर्व पदाधिकारी, सचिव, सहसचिव, कमिटी अध्यक्ष, लॉट कमिटी अध्यक्ष, लॉट कमिटी सदस्य तसेच इतर सर्व सदस्य या व्यासपीठाकडे प्रस्थान करत आहेत. जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये तमाम या मान्यवरांचं मनस्वी हार्दिक हार्दिक सस्नेह स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. क्या बात है.
मी तर म्हणेन या गावामध्ये जत्राच चालू आहे. क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं या गावाला आणि खऱ्या अर्थाने आज साध्य केलेलं आहे. जवळजवळ 12 संघ पाहायला मिळतात प्रीमियर लीग मध्ये. क्या बात आहे, किती खेळाडूंना उत्साह आहे. 12 पॅकर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहात थाटा माटात उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर संजय भाई आपणास विनंती आहे की आपण श्रद्धांशी संपर्क साधायचा आहे. प्लीज या आपण व्यासपीठावरती. निश्चितच आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान नवनिर्वाचित अध्यक्ष संजय भाई म्हात्रे यांना आपल्याला पाहायला मिळते. यस संजय भाई म्हात्रे आपण या प्लीज. यस आपण जर पाहिलं ना तर या ठिकाणी अतिशय उत्साहात स्वागताने सन्मान केलं जाईल. मेगा सत्कार सन्मान्य कुंदनदादा पाटील साहेबांचा. कारण आपण पाहतोय त्यांनाही आपण पाहिलं तर ठाणे जिल्हा अध्यक्षपद मिळालेलं आहे. तर त्यांचंही आपण उद्या अतिशय ताटामाटात स्वागताने सन्मान करणार आहोत. येस चला आपण मैदान खाली करायचं आहे. नाही खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. चला मैदान खाली करा मित्र हो. मैदान खाली करा. मैदान आपण खाली करायचं आहे आणि लवकरात लवकर खेळाला सुरुवात करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना मित्र आपण पाहतोय. सृष्टी इन्फ्रा हा संघ पाहायला मिळत आहे. त्यांचे संघ मालक श्री आनंद सुदाम भोईर इंजिनियर पेशाने आहेत, परंतु क्रिकेटमध्ये नितांत प्रेम आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर हा संघ घेतला गेला आहे सृष्टी इन्फ्रा. त्यानंतर त्यांना फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये डॉक्टर राजेश भोईर फॅन टीम पाहायला मिळते. कार्तिक 11 दोन संघामधला द्वंद्व युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. पॅकरांचा मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन. गावासाठी पर्वणी, गावासाठी जत्रा, गावासाठी सण खऱ्या अर्थाने या पॅकर लोकांमुळात झालेला आहे. तर पाहूया पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. 39 धावा धावफलकावरती टार्गेट 40 धावांचं ठेवलेलं आहे. सृष्टी इलवान संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा 39 जमवल्या आणि 40 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर प्लीज आपल्याला सहकार्य असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि खेळाला सुरुवात करायची आहे. आज उद्घाटन दिवस, उद्घाटन सोहळा अतिशय थाटामाटात आपल्याला पाहायला मिळाला. आपल्याला आजचा शेड्यूल आजच पूर्ण करायचा आहे. त्यासाठी तुम्ही सहकार्य करणं गरजेचं आहे. तुम्हाला वेळ दिला जाईल प्रथम 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा आणि त्या 15 मिनिटांच्या आत आपण ते कव्हर करायचे आहेत. अन्यथा पॅनलाइज म्हणून आपण कमिटीच्या माध्यमातून जो निर्णय येईल तो आपल्याला स्वीकारायला लागेल. सन्माननीय ज्ञानदेवजी पाटील आपण कुठे असाल तर आपण या. क्या बात आहे. उपाध्यक्ष आपण पाहतोय सन्माननीय प्रमोदजी भोईर हेही उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती. शैलेश पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. तसेच आपण जर पाहिलं तर विलास पाटील यांचं हे आगमन झालेलं आहे. तर चला आपण खेळाला सुरुवात करायची. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कृपया आपल्या कॉम्बॉक्स बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना कार्तिक 11 संघाने आपण पाहिलं तर 39 धावा जमा केल्या आणि 40 धावांचं आव्हान सृष्टी 11 या संघासमोर ठेवलेला आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रवींद्र आणि विकी ही जोडी 40 धावांचं आव्हान घेऊन उतरल्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतोय बालाराम यांच्या माध्यमातून हाताला जात आहे षटक. बालाराम भोईर आपण जर पाहिले तर या स्पर्धेच्या काही अटी व नियम आहेत. पहिली ओव्हर जी आहे ती 40+ खेळाडू टाकेल आणि ओपनिंग जो येईल तो 40+चाच असेल. याची नोंद घ्यायची प्रत्येक संघाने या कमिटीच्या माध्यमातून बनवलेले हे नियम आपल्याला पाहायला मिळतात. आणि आयकॉन जो खेळाडू आहे तो दुसऱ्या ओव्हरला असेल याची नोंद घ्यायची आहे. आणि प्रत्येक फलंदाजाला विनंती असेल की आपण ना गार्ड लावूनच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. जोखीम घ्यायची नाही आहे. प्रोटेक्शन सेफ्टी जी आहे ते आपण लावायची आहे. बोला.
अक्षय भोईर यांच्या माध्यमातून 1100 रुपये आहे. चौकार षटकारांची हॅट्रिक जर रवींद्र करतो तर पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. क्या बात आहे. झेलची नामी संधी चालून आली होती पण या ठिकाणी आपण पाहतोय तिचं सोनं करता आलं नाहीये. फलंदाजाला या ठिकाणी मात्र जीवनदान दिल्या जातोय आणि चेंडूवरती घेतल्या जातात 1 धाव. खरं तर ठाकरे सर अगदी यांच्यासाठी 6 हॅट्रिकला 200. कोण? साहिल तरे. क्या बात आहे. जे पण कोणाची नावं असतील ते आमच्याकडे लिहून द्या कारण गडबड भरपूर आहे. पैशांचा खूप मारा होतोय. कोण काय लावतंय आम्हालाही समजलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही लिहून आमच्याकडे आणून द्या प्लीज. सहकार्य असेल. ठाकरे सर बघा जिथे क्षेत्ररक्षक लावलं गेलं होतं अगदी त्याच ठिकाणी झेल सुटलेलं आहे. म्हणजे फलंदाजाची बॅटिंग पूर्णपणे गोलंदाजाला माहीत आणि तेच जाळं लावलेलं होतं. त्या जाळ्यामध्ये जवळ अडकला गेला होता फलंदाज परंतु कुठे ना कुठे झेल सुटतोय. यस जालं खूप चांगल्या पद्धतीने विणलं होतं आणि प्रयत्नही केला होता. नव्हता असा नाही. रजनीची मॅच आहे मित्र हो. कधी कधी बोल समजत नसेल पण प्रयत्नाला सलाम करावा लागेल सर. पुढील चेंडू यावेळेस टॅप केलेला इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप मध्ये जातोय अँड फायनली चेंडू सीमा पार. चौकार. उडवून झोप आयोजन केला लग. भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग. हे नावात नाही रे गावात दमाई सरोली पाडा प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई सोनाली पाडा प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई सरोली पाडा प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई सोनाली पाडा. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. क्या बात आहे. मागील फटका खूप चांगला सजवला होता. यावेळेस स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये उडवलाय. चेंडू हवेमध्ये. इथं चुकी नाही आहे आणि या ठिकाणी मात्र अचूकरित्या झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग. भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग. हे नावात नाही रे गावात दमाई सरोली पाडा प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई सोनाली पाडा. ती अंकावरती धापालक जाऊन पोहोचते. हॅलो यावेळेस आपण पाहतोय की चांगला फटका इथं खेळला गेला आणि आपल्या फॉलोजरमध्ये अडवण्याचाही चांगला प्रयत्न झाला. एक धाव खर्च केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. या धावसंख्या पुढे सरकत्या 8 या अंकावरती. हॅलो यस अक्षय भोईर यांच्या माध्यमातून रवींद्र यास षटकार हॅट्रिक साठी 1100 रुपये तब्बल लावलेले आहेत. क्या बात आहे. संध्याकाळचा आपण सत्र पाहिला. उद्घाटन होण्यापूर्वीचा खूप चांगली इथं कलरफुलने जर सर्व खेळाडू होते. खूप मजा आली बघण्यासाठी. पाहूया पुढील चेंडू. पुढे सरसावताई गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू
यावेळेस पाहूया इनफिल्डच्या वरतून हा चेंडू मात्र टोलून काढलेला आहे. क्या बात आहे, हा चेंडू सीमा पार जातोय. उत्कृष्ट चौकार. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केला लग. हे नावात नाही रे गावात दमाई सरोली पाडा प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई सोनाले पाडा प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दमाई सरोली पाडा प्रीमियर लीग. नावात नाही रे. या ठिकाणी पाहतोय चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती 12 धावा लागल्या गेल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 12 या अंकावरती अंकित केली गेली आहे. 40 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामागे जो टार्गेट होता प्रति ओव्हर मागे 10चा तो मात्र इथं मिळवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच रंगत असताना पाहायला मिळते. एका बाजूला पाहतोय सृष्टी इन्फ्रा. आपण पाहिलं तर सन्माननीय श्री आनंद सुदाम भोईर फॅन टीम. त्यानंतर आपण पाहतोय राजेश भोईर यांचे चांगली टीम आपल्याला पाहायला मिळते. कार्तिक 11 यस सन्मान्य निलमजी नाईक साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपले या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. कुणाल यावेळेस गोलंदाजी मार्कवरती येतोय. 2 पॅकर्स आपण जर पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळत आहेत. समाज कार्यामध्ये रस त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रावरती असलेलं प्रेम त्यांना मात्र एक टीम घेण्यास भाग पडलं. सन्मान्य डॉक्टर राजेश भोईर फॅन टीम कार्तिक 11 आणि आपण पाहतोय सन्मान्य श्री आनंद सुदाम भोईर फॅन टीम सृष्टी इन्फ्रा. क्या बात आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ज्ञाशी 11 सन्मान्य श्री सोपान पाटील या संघाचे मालक आहेत. त्यानंतर आपण पाहतोय श्री दीपेश दिनकर पाटील यांची टीम आपण पाहतोय निधी इंटरप्राइजेस. क्या बात आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. अख्खा गाव खेळेगा तो कैसा लगेगा. पाहतोय आपण वंडरफुल आणि या ठिकाणी पाहतोय आपण अप्रतिम गोलंदाजी सोनाल पाडा आणि आपण पाहतोय सरवली पाडा. आपण या ठिकाणी पाहिले तर या 2 गावा मिळून एक प्रीमियर लीग पाहायला मिळते. संपूर्ण गाव एका छताखाली जेव्हा येते त्यावेळेस एकतेचं प्रतीक दर्शवलं जातं ना. या गावाने करून दाखवले रजनी स्पर्धा खेळून. पुढील चेंडू गोलंदाज टर्न गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस हलक्या हाताने पुश केलेला आहे. पुश करा खुश राहो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतो का नाही. आपल्या हलक्याच्या पावलाने या 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. निश्चित पाहूया पुढील चेंडू गोलंदाज टर्न गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवला वाडे शॉट. क्या बात आहे. चेंडूला फेकून दिला सीमा रेषापार. षटकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर रजनी क्रिकेट आहे आणि आकाशामध्ये लाइटिंग लावत हा चेंडू मात्र सीमा पार जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या या षटकाराने 20 या अंकावरती पोहोचते. अजूनही अर्ध्या धावा बनवायच्या आहेत. अर्ध्या धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्या. 9 चेंडूंचा खेळ झाला. 9 चेंडूंमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय की 20 धावा केलेल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस मिसफील्ड. चेंडू सरसावतोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक दुरून येईल तोपर्यंत चेंडू जातोय सीमा पार. चौकार.
पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात. या ठिकाणी पाहूया गोलंदाज फैदान. यावेळेस आपण पाहतोय अधिक उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. बाउन्सरचा तिखट मारा पंचांच्या माध्यमातून इशारा केला जाते. 1 फॉर द ओव्हर आणि वाईट आहे का सर? यस, वाईट बॉल घोषित केले गेले आहे. अवंतर धावेचा भरणा. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते 34 या अंकावरती. 6 धावेची गरज आहे विजयाचं समीकरण पाहायला. पुढील चेंडू यावेळेस टॅप केलेल्या चेंडूला आणि नो बॉल घोषित केलेल्या पंचांनी तिकडे पाहूया. या ठिकाणी मिस फील्ड. इथं मात्र विजयाच्या वाटेवरती आणखीन फुले टाकत आहे, चादरी टाकत आहे. बाबा जिंका तुम्ही असं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये मिस फील्ड केलं जातंय, वाईट टाकलं जातंय, नो बॉल टाकलं जातंय, फ्री हिट दिला जातोय. सर्व काही त्यांना बहाल केलं जाते. दिवाळी संपली परंतु बोनस चालू आहे. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा अलटी पलटी. चेंडू यावेळेस गुलटी मारतोय सीमारेषा बाहेर म्हणून इथे येतो चौकार. यावेळेस सामन्याला फिनिश केलेला आहे. क्या बात आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये सामन्याला संपून टाकलं. थँक्यू. केतन मात्र आग लावतोय हे मात्र निश्चित खरं आहे. परंतु या ठिकाणी आग लावलेली कपिल याने काय फलंदाजी केली. षटकार चौकारांची आतिषबाजी केली. आपल्या संघाला विजय मिळवून दिलं. 40 धावा करायच्या त्यातल्या 30 धावांचं योगदान दिलं आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार त्याला जातोय. सामनावीराचा पुरस्कार आम्हाला प्रदान झालेला आहे. स्वर्गवासी रखमाबाई बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला मिळते अनिल बालाराम पाटील आणि मनीष बालाराम पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आहे मॅन ऑफ द मॅच साठी. तर या प्लीज कपिल आपण यायचा आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. त्याचबरोबर सॅनस्पॉट धामणगाव आपणास विनंती आहे की आपण लगेच